आवर्जून आणि आणि मग मला एक मिनिट जसं लाडक्या बहिणीचं फॉर्म निघाले आमच्याकडे काम आलं तेव्हा मी ऑनलाईन फॉर्म भरताना अडचण यायचे तर 11 वाजता 12 वाजता प्रत्येक आशा कार्यकर्त्याने फॉर्म भरले गेले आहे तर यातून मांडण आम्हाला विनंती नाही ही अपेक्षा नाही कारण मुलांनी लोक जसं तुम्हाला पैसेच पडणार नाही अशा बाकी कार्यकर्त्यांनी ज्या फोन करून पण त्या आपल्यावर लक्ष दिलं नाही मनापासून काम केलं आहे तर याचं मानधन आम्हाला आग्रह तुम्ही देताल का नाही हे आम्हाला तुम्ही या ठिकाणी सांगावं. सर्वात पहिलं माझ्या आशा ताईंना अशा कार्यकर्त्यांच्या ज्या सर्व आपण काम करतात त्या सर्व भगिनींना आपण आपलं जे कार्य आपण करतात सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मी मनापासून आपल्या सर्व आशा कार्यकर्त्यांना सलाम करतो. आपल्याला मानाचा मुजराही त्या ठिकाणी करतो. कारण या राज्यातील 1 कोटीपेक्षा अधिक भगिनींच्या खात्यावर जे पैसे पडलेले ते तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही केलेल्या प्रयत्नामुळे अनेक भगिनींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर पैसे आलेले. ताई मी तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून सरकारमधला प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे सांगतो या सरकारने या बजेटमध्ये जी घोषणा केलेली आहे की आमच्या आशा कार्यकर्त्यांना त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय जो केलेला आहे या सरकारमधला प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित दादा मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो हे तिघ तर आपले आमचे वरचे नेतेच आहेत पण जिल्ह्यातला तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला दिलेलं जे काही वचन असेल सरकारच्या वतीने ते पूर्ण करून घेण्याची जबाबदारी व्यक्तिशः माझी असेल. माझं सरकार जरी असेल तरी तुमच्यासाठी तुमच्या अधिकाराचं त्या ठिकाणी मानधन दिलं जाईल. जे वाढीव मानधन आहे ते दिलं जाईल आणि जे कार्य तुम्ही या भगिनींसाठी केलेलं आहे त्याच्यासाठी पण माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही सर्व आमदार मिळून आपल्यासाठी त्या ठिकाणी शिफारस करून आणि आपल्याला वाढीव मानधन या कार्यासाठी पण देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेतो आणि तातडीने या तुमच्या कॅबिनेट पर्यंत जसा निर्णय त्यांनी करतील तसा प्रयत्नही मी त्या ठिकाणी करतो. धन्यवाद.